मॅचच्या आधी 25 वर्षांच्या अँजेला कॅरेनीला सपोर्ट करण्यासाठी इटलीचे क्रीडाप्रेमी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। पण मॅच सुरू झाल्यानंतर अवघ्या 46 सेकंदात संपली। यावेळी सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं, कारण अँजेल कॅरेनीनं मॅच सोडत असल्याचं अचानकपणे जाहीर केलं। उपस्थित प्रेक्षकांना याचं नेमकं कारण तेव्हा कळलं नाही। अँजेला मॅच दरम्यान रिंगमध्येच रडायला लागली। ती का रडतेय हे सुद्धा अनेकांना कळलं नव्हतं। पण नंतर मात्र या सगळ्या प्रकाराचं कारण समोर आलं। बॉक्सिंग रिंगमध्ये असताना 46 सेकंदात अँजेलेला इमेन खलीफ कडून 2 ते 3 वेळा थेट चेहऱ्यावर पंच पडले। यात तिचं हेड गिअर सुद्धा सैल झालं। कॅरेनी लगेच रिंगच्या कोपऱ्यात उभ्या प्रशिक्षकाकडे गेली आणि तिने मॅच सोडत असल्याचं जाहीर केलं। यावर मीडियाशी संवाद साधताना अँजेला म्हणाली की मला तेव्हा माझ्या नाकावर खूप जास्त वेदना होऊ लागल्या होत्या। मी एक अनुभवी आणि प्रगल्भ बॉक्सर आहे, त्यामुळे सगळ्याचा विचार करून मी थांबणंच योग्य असल्याचं सांगितलं, कारण मला आणखी गंभीर परिणाम नको होते।